सर्वांना माझा नमस्कार. आज सावित्रीमाईंच्या जयंतीनिमित्त थोडेसे बोलावेसे वाटते म्हणून हा प्रपंच. या देशात एक स्त्री आणि तिचा दर्जा जर आपण पाहिला तर हा देश हा पुरुष प्रधान संस्कृती असलेला देश आहे. इथे मातृसत्ताक सत्ता होती नव्हती अशी नाही, परंतु त्या मातृसत्ताक जी काही पद्धती होती तिला पूर्णपणे या समाजाने स्वीकारलेले नाही आहे. आणि स्त्रियांच्या बाबतीतला जर इतिहास आपण पाहिला अनादी काळापासूनचा या देशातील, तर तो इतिहास पाहताना ते प्रकर्षाने जाणवते की स्त्रीचे धर्मानुसार ती पूज्य आहे असे सांगितले जाते, परंतु प्रत्यक्षात मात्र या देशात असे काहीच चित्र नाही आहे. स्त्रियांचे धर्मधिष्ठित गौरवीकरण या देशात आजही होते, आजही ते चालू आहे. स्त्री ही देवीचे स्वरूप आहे, हे आहे ते आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र स्त्रीला तेवढा दर्जा समाजात आहे का? प्रत्यक्षात तिचे शोषण आतापर्यंत थांबले का? नाही. आज सावित्रीबाईंचा जयंतीचा कार्यक्रम आपण देशभरामध्ये साजरा होतोय. ज्या एका स्त्रीने 150 वर्षापूर्वी अत्यंत कर्मठ अशा पुण्यासारख्या ठिकाणी कर्मठ सनातनी व्यवस्थे विरोधी लढा देऊन स्त्रियांना जी ज्ञानाची कवाडं आहेत ती उघडी केली. आज मी हे जे विचार मांडते तुमच्या सर्वांच्या समोर, तीही केवळ सावित्रीमाईंचीच कृपा आहे. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा 13 वर्षाच्या ज्योतिबा फुलेंशी विवाह झाला आणि तिथून जो हा चळवळीचा जो काही प्रवास सुरू झाला तो अगदी प्लेगच्या साथीमध्ये स्वतः त्या प्लेगच्या प्रादुर्भावाने अंत होईपर्यंत हा लढा चालूच राहिला. बघा, पुण्यासारख्या एका कर्मठ, जिथे पेशवांच्या काळात स्त्रियांचे जर वर्णन करायचे झाले तर अनेक जाचकशा अटी त्यावेळी स्त्रियांवरती होत्या की पेशवे काळामध्ये पतीचे निधन झाल्यानंतर त्या स्त्रीचं अतिशय सौंदर्याचा जो दागिना आपण म्हणू ते केस संपूर्णपणे काढले जायचे, त्यांचं मुंडन करून केशवापन केलं जायचं. त्यानंतर शिक्षणाचा तर स्त्रीला कुठेही अधिकार नव्हता. आणि अशा कर्मठ पुण्यामध्ये सावित्रीमाईंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ आज ही जी काही रोवली आणि त्याचे फलित आज आपण बघतोय की आज पुरुषांच्या बरोबरीने आपण शिक्षण घेतोय. आज महिला राष्ट्रपती झाली, वैज्ञानिक झाली, आज महिला आमदार झाल्या, खासदार झाल्या, कलेक्टर झाल्या, प्रशासन असो, सैन्य असो, प्रत्येक क्षेत्रात शिक्षण जे काही पुरुषांच्या बरोबरीने आपण शिक्षण घेतोय ती केवळ सावित्रीमाईंची कृपा आहे आपल्यावर. मी तर म्हणेन सरस्वती मातेच्या जोडीला जे काही योगदान किंवा त्यांना परिस्थिती माहिती होती स्त्रियांची तर त्यांनी का ती बदलली नाही? ती बदलायला माझी सावित्रीमाई आपल्यासाठी सरस्वती बनून आलेली आहे. केवळ एकाच क्षेत्रात सावित्रीमाईंनी काम केलेलं नाहीये, तर त्यावेळी बाल हत्या प्रतिबंधक गृहासारखी अतिशय मोठी गोष्ट होती 150 वर्षापूर्वीही, की कोणीतरी विधवा महिला कुठेतरी गरोदर असायच्या आणि मग त्या गरोदर झाल्यानंतर त्या मुलाची एका विधवेने हत्या केल्यानंतर ते प्रकरण पुण्यात गाजलं आणि कुठेतरी फुले दाम्पत्याच्या हे लक्षात आलं की अशा विधवांसाठी किंवा अशा गर्भवती महिलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यावेळी किती क्रांतिकारी विचार असेल की बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना त्यांनी त्यावेळी पुण्यामध्ये केली. अनेक ब्राह्मण महिला देखील, गरोदर महिला ज्या तिथे प्रसूत झाल्या, त्यांच्या मुलांना अगदी आईच्या मायेनं
फुले दाम्पत्यांनी वाढवलं, मोठं केलं. त्यांना स्वतःला मूल नव्हतं, परंतु काशीबाई नावाच्या एका महिलेचं मूल त्यांनी दत्तक घेतलं. यशवंत असं त्याचं नाव, आणि पुढे जाऊन यशवंत डॉक्टर झाला. असे अनेक क्रांतिकारी स्त्रियांच्या बाबतीतले निर्णय त्यावेळी सावित्रीबाईंनी घेतले आणि ते पूर्ण करून दाखवले. त्यावेळी ब्राह्मण महिलांचं केशवपण केलं जायचं. मुंडन करून त्यांना कुठल्या धार्मिक, सामाजिक कोणत्याही कामामध्ये त्यांना येऊ दिलं जायचं नाही. आणि केशवपण केलेल्या त्या महिला आपण आजही अनेक चित्रपटात देखील बघतो की सफेद कपडे घालून, डोक्यावरून अगदी पांघरून त्या महिला अशा कुठेतरी बसलेल्या असायच्या किंवा त्यांच्यावर अन्याय अत्याचार हे होत असायचे. आणि त्यावेळेला नारायण मेघाजी लोखंडे हे फुलेंचे एक सहकारी होते. त्यांना हाताशी धरून संपूर्ण नाभिक समाजाची सभा सावित्रीबाईंनी घेतली. पुण्यामध्ये भेटीगाठी घेतल्या आणि त्या सभेच्या माध्यमातून सर्व नाभिक समाजाने एक बहिष्कार टाकला की बाबा आम्ही कोणत्याही स्त्रीचे आम्ही मुंडन करणार नाही. आता कर्मठ ब्राह्मण इथेही शांत बसले नाहीत. आमच्या चालीरीतींना सावित्रीबाई किंवा फुले दाम्पत्य कुठेतरी छेडताय आणि म्हणून या बाबतीत देखील या दाम्पत्याला खूप विरोध झाला. परंतु अशा कोणत्याही विरोधाला न जुमानता अनेक क्रांतिकारी स्त्रियांच्या जीवनातील अनेक समस्यांच्या बाबतीत या दाम्पत्याने खूप भरीव कामगिरी केलेली आहे. आपण बघतोय की पेशवे काळानंतर स्त्रियांची परिस्थिती ही अतिशय विदारक होती आणि अशा परिस्थितीतून एवढ्या कर्मठ शहरात किंवा एवढ्या कर्मठ विचारांच्या लोकांमध्ये राहून काम करायचं आहे हे कदापि सोपं काम नाही. त्यानंतर स्वतःचा मुलगा यशवंत असेल, त्याचा विवाह करताना त्यांनी पुरोहित विरहित विवाह किंवा कोणत्याही भटा ब्राह्मणा विरहित विवाहाची एक पद्धती सुरू केली की विवाह करण्यासाठी कुठल्या ब्राह्मणाची किंवा कुणाची गरज न लागता तो बहुजन समाजातील व्यक्ती देखील घडवून आणू शकतात. या बाबतीत देखील मोठा लढा दिला. त्याच्या बाबतीत कोर्ट कचेऱ्या झाल्या, त्याच्या बाबतीत केसेस झाल्या आणि त्या सावित्रीबाई जिंकल्या देखील. स्वतःचा मुलगा यशवंत असेल, त्या यशवंताचा विवाह करताना त्या यशवंताची जी पत्नी होती त्या पत्नीच्या आईवडिलांशी बोलून त्यांनी त्या लग्नाआधीच यशवंताच्या पत्नीला आपल्या घरी आणले. का तर एक वधूवराच्या स्वभावाचे किंवा त्यांच्या बाबतीतले त्यांचे विचार कसे आहेत ते जुळतात का किंवा जुळले पाहिजेत या बाबतीत त्यांनी बघा एवढ्या 150 वर्षापूर्वीचा हा विचार आज तरी कुणी असं पाठवेल का हो नवरदेवाच्या घरी मुलीला. परंतु त्यावेळी देखील सावित्रीबाईंचे विचार बघा आणि अशा पद्धतीने त्यांनी स्वतः देखील या गोष्टीचा अंगीकार करून समाजातील अनेक रूढी परंपरांच्या बाबतीत अतिशय मोलाचे योगदान दिलेले आहे. आज आपण एवढ्या शिकलो, आपण प्रत्येक क्षेत्रात वावरतो, परंतु सावित्रीमाईंच्या या विचारांची कुठेतरी विसर पडलेला मला दिसतोय. आज आपली परिस्थिती जर चांगली असती तर देशामध्ये बालविवाह प्रतिबंध कायदा असेल, भ्रूण हत्या प्रतिबंध कायदा असेल, हुंडाबंदी कायदा असेल किंवा विधवा पुनर्विवाह कायदा असेल किंवा समान वेतन कायदा असेल किंवा स्त्रियांच्या बाबतीतले असे अनेक कायदे आहेत. मग हे कायदे करावे लागले असते का हो? नसते करावे लागले. पण आपल्या चिखलात पिचलेल्या समस्त स्त्रीवर्गाला जर कुणी मुक्ती दिली असेल तर ती केवळ माझ्या सावित्रीमाईंनी दिलेली आहे. त्यामुळे त्यांचे विचार कुठेतरी आज आपण अंगीकारण्यात म्हणा किंवा आपण ते रुजवण्यात कुठेतरी कमी पडतोय असं मला दिसतंय. आजची स्त्री बघा तुम्ही धार्मिक विधी किंवा पोथ्या, पुराणं, व्रत, वैकल्य, त्याच्यानंतर काहीतरी व्रतांचे फॅड अशा गोष्टींमध्ये अडकलेली दिसते. ही श्री सावित्रीमाईंना अपेक्षित होती का हो? हे करा ज्याच्या त्याच्या श्रद्धेच्या किंवा समाधानाच्या गोष्टी आहेत त्या ज्याने त्याने ज्या प्रत्येक स्त्रीने
केलं पाहिजे जिच्या तिच्या समाधानासाठी किंवा जिच्या वैयक्तिक काही भागासाठी काय असेल. परंतु त्या जोडीला या पुरोगामी महाराष्ट्रात ज्या स्त्रीने स्वतःच्या अंगाखांद्यावर दगडं झेलली, शेण झेललं, चिखलाचे गोळे झेलले, त्या महिला असतील अशा पंडितरा रमाबाई असतील, त्यानंतर सावित्रीमाई असतील, फातिमा शेख असतील, या स्त्रियांचे विचार आज आपल्याकडून कुठेतरी आपण मागे पडतोय ते रुजवण्यात. आणि मला या माध्यमातून हे सूचित करायचं आहे की आज आपण शिकलो, परंतु फक्त साक्षर झालो हो. आपली चिकित्सक वृत्ती कुठेही मला बहुतांश ठिकाणी तरी ते दिसत नाही आहे. आज पण स्त्री धर्माच्या पगड्यात असेल किंवा कर्मकांडाच्या विळख्यातच ती गुंतलेली आहे आणि याच्यातून ती काही बाहेर पडायला मागत नाही आहे किंवा तिला बाहेर पडू दिलं जात नाही आहे. ही सनातनी व्यवस्था असेल किंवा काही स्पेसिफिक विचारांची अशी लोकं असतील की एक झालं की एक झालं की एक, असं स्त्रियांच्या बाबतीत काही ना काही चालूच असतं. आजही तुम्ही बघा, कोणत्याही धार्मिक गोष्ट असू दे, देवाधर्माच्या गोष्टी असू द्यात, त्या डोळसपणे पाहण्याची स्त्रियांची भूमिका ही अतिशय नगण्य आहे. फार कमी स्त्रिया आहेत की या बाबतीत त्या चिकित्सकपणे विचार करतात. तर या उलट चित्र दिसेल की तुम्हाला जिथे एखाद्या ठिकाणी 50 पुरुष असतील तर तुम्हाला 200 स्त्रिया एखाद्या व्रतवैकल्याच्या किंवा अन्य गोष्टींच्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित दिसतील. मला या माध्यमातून हेच सूचित करायचं आहे की एक वेळ होती की आपल्याला सती जायला लागत होतं, आपल्याला शिक्षणाचा अधिकार नव्हता. आज माझे बाबासाहेब असतील की ज्यांच्यामुळे आपण समान वेतन घेतो, पतीच्या पोटगी घेतो, त्याच्यानंतर वडिलांचा हिस्सा असेल तिथे आपल्याला सक्सेशनमध्ये त्यांनी समान अधिकार दिले. अशा अनेक विभूती असतील, महर्षी धोंडो कर्वे असतील, राजारामजी मोहन असतील, या विभूतींनी आपल्यासाठी जे काम केलं आहे ते लक्षात घ्या. कधीतरी त्या बाबतीत वाचा, अभ्यासा, चिकित्सक बना. अजूनही आपण कायद्याच्या ज्ञान किंवा अधिकारांच्या बाबतीत खूप मागे आहोत. आपण 10 वेळा एखादी पोथी वाचू, मी टीका करते हा भाग नाही, वाचा, पण त्या जोडीला आपल्याला पिढीला आपण काय शिकवणार आहोत किंवा त्यांना आपण काय सांगणार आहोत हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण जर घडलो नाही, जिजाऊ होत्या म्हणून आज हे राजे शिवछत्रपती असतील, शंभूराजे असतील ते घडले, सर्व राज्य घडले, त्याच्याने उभे राहिले. आज आपल्यासारखी महिलाच किंवा एक भगिनीच जर कर्मकांडात किंवा अन्य गोष्टींमध्ये अडकून राहिली तर सावित्री माईंसारख्या ज्या लढाऊंनी आज 150 वर्षापूर्वी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये स्वतःचं आयुष्य झिजवलं. शेवटी तर पुण्यात जेव्हा प्लेगची साथ आली, त्या प्लेगच्या साथीमध्ये स्वतःच्या जीवाची त्यांनी पर्वा केली नाही. सावित्रीमाई इतक्या कर्मठ होत्या की यशवंत हा त्यांचा दत्तक घेतलेला पुत्र होता आणि यशवंताला जेव्हा फुलेंचा मृत्यू झाला त्यानंतर जेव्हा त्यांच्या घरातले आधी कधी आले नाही, परंतु त्यांनी घरातल्या लोकांनी यशवंताला अग्नी लावून द्यायला विरोध केला. त्यावेळी स्वतः सावित्रीमाई पुढे सरसावल्या आणि माझ्या पतीच्या चितेला मी अग्नी देईन म्हणून त्यांनी ते काम केले. विचार करा, आजही एवढ्या वर्षानंतर स्त्रीला तो अधिकार नाही आहे. खूप तुरळक ठिकाणी आपण बघतो की एखाद्या महिलेनी कुणा नातेवाईकाला अग्नी दिला, पण 150 वर्षापूर्वी सावित्रीमाईंनी अतिशय ऐतिहासिक निर्णय घेतले, ते अंगीकारले. ते केवळ हा त्यांचा दृष्टिकोन की पुढच्या भावी पिढ्या यातून घडल्या पाहिजेत, यातून त्या या दलदलीतून बाहेर पडल्या पाहिजेत, त्या कर्मकांडातून बाहेर पडल्या पाहिजेत, त्या चिकित्सक बनल्या पाहिजेत, त्या शिकल्या पाहिजेत, पुरुषांच्या बरोबरीने त्या राहिल्या पाहिजेत. आणि हा अट्टहास केवळ त्यांच्या पुढे होता. स्वतः प्लेगचा त्यांना रुग्णांची सेवा करताना प्लेगची लागण झाली, त्यात त्यांचं निधन झालं. परंतु 150 वर्षापूर्वी एखादी महिला जर एवढ्या क्रांतिकारी विचार घेऊन जगते, समाजाच्या विरोधी जाऊन विचार मांडते, त्यासाठी अनेक कष्ट घेते, आणि असे असताना जर आजच्या महिला आपण या विचारांबाबतीत सजग नसू
किंवा याचा आपल्याला तसूभरही ज्ञान नसेल तर ही खूप मोठी खेदाची गोष्ट आहे. आपण आपले अधिकार, हक्क, त्यानंतर चिकित्सक वृत्ती, मला ह्या धार्मिक वृत्तींमध्ये अडकावला जात आहे का, त्या बाबतीतली आपली सजगता किंवा त्या बाबतीत डोळसपणा हा आजच्या स्त्रीने अंगीकारला पाहिजे. आणि तरच आपण आपल्या पुढच्या पिढ्या घडवू शकू. तुर्तास धन्यवाद.